श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चटकदार अतिशय पौष्टिक अशी कैरी कँडी कशी करायची. चला तर पाहूया. त्याकरता आपण 2 ते 3 कैरी घेतलेल्या आहेत. त्या आधी आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर त्या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. कैरी आपली जेवढी घट्ट किंवा कडक असेल तेवढी आपली कँडी छान होईल. कैरी कँडी आपली 2 ते 3 वर्ष हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर व्यवस्थित राहील. सर्वात आधी आपण देठ काढून घेऊया. त्यानंतर कैरीचे आपल्याला काप करायचे आहेत. काप करायच्या आधी आपण साल काढून घेऊया आणि ही जी साल आहे ही सुद्धा उन्हामध्ये वाळत ठेवायची. ही सुद्धा वर्षभर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची. जेव्हा कधी आपल्याला पातळ भाजीमध्ये आंबट पदार्थ टाकायचा असेल तेव्हा ही साल टाकायची. अशा प्रकारे आपण काप करून घेतोय. कैरी अतिशय कडक असल्यामुळे काप करायला सुद्धा थोडं कठीण जातं. एका पातेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं. त्यामध्ये वरती चाळण ठेवायची. त्या चाळणीवरती आपण जे काप केलेले आहेत कैरीचे ते घालायचे आणि नंतर हे 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचे आपल्याला. वाफवल्यानंतर याचा कलर चेंज होईल. कलर चेंज झालेला आहे आपल्या कैरीचा. त्यानंतर एका पातेल्यामध्ये ही कैरी घालायची आणि 3 ते 4 चम्मच साखर घालायची आहे त्यामध्ये. आणि हे आपल्याला 2 ते 3 दिवस साखरच्या त्या कैरीमुळे त्या साखरेला पाणी सुटेल. त्या साखरच्या पाकामध्येच ही कैरी आपल्याला बुडवत ठेवायची आहे 2 ते 3 दिवस. नंतर परत ती काढून घ्यायची चाळणीवरती. साखरेचं जे पाणी आहे ते खाली राहील आणि जी कैरी आहे ती आपल्याला उन्हामध्ये 5 ते 6 दिवस वाळवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कैरी कँडी तयार होईल. ही कैरी कँडी 2 ते 3 वर्ष व्यवस्थित आपले स्टोअर करून आपण घरामध्ये ठेवू शकतो. कैरी आणि साखर आपण व्यवस्थित मिक्स करतोय. कैरीतील आंबटपणामुळे साखरेला पाणी सुटेल. हे असंच 2 दिवस आपल्याला एकत्र मिश्रण राहू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कैरी वाळवून घ्यायची आहे 5 ते 6 दिवस. अशा प्रकारे चटपटीत आपली कैरी कँडी लहान मुलांपासनं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी तयार